या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी सर्वात मोठी बातमी आहे. अखेर VSR विमान कंपनीचा मालक विकी सिंग फुटलाच. जे नव्हतं सांगायचं, जे नव्हतं बोलायचं, अखेर तेच हा बोलून बसला. आणि सर्वात मोठा गुप्तकट आत्ताच झाला उघड. होय, या विकी सिंगच्या चौकशीमध्ये यांनी असा काही धक्कादायक खुलासा केलाय जो ऐकून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण होईल. कारण या विकी सिंगवे या मोठ्या नेत्यांची, या मोठ्या मंत्र्यांची डायरेक्ट उघडपणे जाहीर माहिती दिलेली आहे. तसंच या संपूर्ण विमान दुर्घटनेत कोण कोण मोठे राजकीय नेते, कोण मोठे मंत्री सहभागी आहेत त्याची सगळ्यात मोठी कबुली यांनी आत्ताच दिलेली आहे. नेमका हा विकी सिंग काय म्हणाला, कोणकोणत्या मोठ्या नेत्यांची, कोणकोणत्या मोठ्या मंत्र्यांची यांनी नावे घेतली, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगणार आहेत. फक्त तुम्हाला एक काम करायचंय, प्रामाणिकपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण की हा नुसता एक व्हिडिओज नसून दादांच्या अपघाताचा सगळ्यात मोठं सत्य आहे. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत पूर्ण हा व्हिडिओ बघत चला. सध्या दादांच्या विमान दुर्घटनेचा तपास CID मार्फत केला जात आहे. CIDने विकी सिंग याला चौकशीसाठी बोलवले होते. पुण्याच्या कार्यालयामध्ये हा विकी सिंग दादांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात चौकशीसाठी CID कार्यालयात हजर झाला होता. त्या चौकशीदरम्यान यांनी असा काही धक्कादायक खुलासा केला. त्यानुसार यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, कोण मोठे नेते, कोण मोठे मंत्री आहेत त्याची उघडपणे जाहीर माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहे. दादांच्या विमान दुर्घटनेचा संपूर्ण कट उघडकीस आला असून महाराष्ट्राला हा सर्वात मोठा धक्का आहे. आपल्या दादांना कसे संपवलं, आपल्या दादांचा कसा घात लागला याची सगळ्यात मोठी बातमी आपण तुमच्यासमोर दाखवणार आहेत. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. विकी सिंगने नेमका कोणत्या मंत्र्यांची नावे घेतली आणि त्याने काय काय पोलिसांना माहिती दिली हे पण आपण पुढे व्हिडिओत सांगणार आहेत. फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. या विकी सिंगची 3 दिवस कसून चौकशी केली. हा म्हणतोय की यामध्ये VSR विमान कंपनी मला काहीही दोष नव्हता. यामध्ये संपूर्ण त्या दादांच्या विमान चालवणाऱ्या पायलटाची चूक होती. त्याचा निर्णय चुकला, त्यामुळे अपघात झाला. म्हणजे यांनी संपूर्ण जबाबदारी झटकली असून या प्रकरणातून आपलं नाव काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि सगळे आरोप पायलटवर टाकून नामानिराळा होत आहेत. वैमानिकांना धावपट्टी नीट दिसली नाही, व्यवस्थित त्यांना अंदाज घेता आला नाही आणि त्यानुसार जी विमान उतरवण्याची रेंज असते 5000 मीटरपर्यंतची, त्यापेक्षाही कमी रेंजच्या उंचीनुसार म्हणजे साधारणतः 3-3.5 मीटर रेंजमध्येच हे विमान वैमानिकांनी लँड करण्याचे ठरवले. परंतु ऐनवेळी त्यांच्या लक्षात आलं की खूप खाली आलं विमान. त्यानुसार त्यांनी प्रयत्न केले, परंतु ते निरर्थक ठरले आणि प्रथम विमान एका झाडावर कोसळलं आणि त्यानंतर ते जमिनीवर आपटलं. विमानामध्ये आधीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त इंधन होतं, ज्यामुळे जसंही विमान जमिनीवर आपटलं तसा त्याचा मोठा स्फोट झाला आणि एकच आगीचा भडका, ज्यामध्ये सर्व काही जळून खाक झालं. परंतु आता एक मोठा प्रश्न निर्माण केला जात आहे. तिथे काही स्थानिक लोक गेले होते विमान दुर्घटना ठिकाणावर. तिथून त्यांचं असं मत आहे की इथं कोणताही मोठा झाड नाही, छोटी छोटी झुडपे आहेत. त्यामुळे हे विमान कोणत्या झाडावर आपटले होते आणि मग जमिनीवर कोसळले याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला निर्माण झाला आहे. त्यामध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला की नेमकं झाडाचा जो उल्लेख करण्यात आला आहे अहवालामध्ये ते झाड कुठे आहेत. त्या प्रकारचं कोणतंही झाड तिथं मोठं नाही. पण नेमकं यांनी कसं काय सांगितलं की आधी विमान झाडावर आपटलं आणि सगळ्यात मोठा अपघात झाला. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला दादांसोबत काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. नेमका घात झाला की अपघात झाला याचा उलगडा होणं गरजेचं आहे आणि हा उलगडा अखेर झाला असून आत्ताच अत्यंत गुप्त माहिती आपल्या हाती लागली आहेत. त्यानुसार त्या दिवशी शेवटच्या क्षणामध्ये काय झालं, यामध्ये अजून कोण कोण नेते सहभागी आहेत, कोणते मोठे नेते सहभागी आहेत, या सर्वांची गुप्त माहितीच आपल्या हाती लागली आहेत. ही सर्व माहिती आपण तुम्हाला व्हिडिओत सगळे सांगणार आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वाची डायरेक्ट खरा गुन्हेगार दाखवणार आहेत. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत व्हिडिओ बघत रहा. कौन सा नेता आया, कौन सा बिजनेसमैन आया जो वीके सिंह को बचा सकता है या VSR को आज बचा सकता है, और क्यों बचा रहा है कि वहां पे कोई भी मतलब उनके फैमिली में से वीके सिंह और उसके फैमिली में से कोई भी जेल में वहां पे न जाए.
तो अगर आप उस पार्टी में थे कि आपको अंदाजा होगा कौन बचा रहा है, तो तब भी अगर आप बात नहीं कर रहे हो तो फिर आप लॉयल नेता मुझे अजीत दादा के साथ लॉयल हो ऐसे हम कैसे कह सकते हैं। इसलिए वहां पे उन्होंने लोगों के नाम लेना बहुत इंपॉर्टेंट है, लेकिन वो प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से नाम लेंगे क्या, वो देखने की चीज है। जितना अग्रेसिवली आप फॉलो कर रहे हैं उतना अग्रेसिवली ना तो जय पवार दिख रहे हैं, ना तो पार्थ पवार दिख रहे हैं, ना तो सुमित्रा पवार खुद इसको फॉलो करते हुए दिखाई दे रहे हैं। तो आप बार बार कह रहे हैं कि सीबीआई के पास केस नहीं गया है। सुनेत्रा जी ने गुहार लगाई सीएम के पास, सीएम ने कह दिया कि सीबीआई के पास भेज रहे हैं। तो आप ऐसे क्यों सवाल खड़े कर रहे हैं? नहीं देखो, हम तो प्रयास कर रहे हैं, वहां पे लोगों से मिलके विनती कर रहे हैं। वो तो सत्ता में है, अगर वो सत्ता में है और उनके पास वाला ब्लड रिलेशन अगर वहां पे गुजर जाता है एक्सीडेंट में, तो वहां पे उनकी तरफ से ज्यादा ताकत लगाना बहुत इंपॉर्टेंट है। लेकिन सत्ता में होने के बाद भी एफआईआर किया नहीं जा रहा, अधिवेशन में बात नहीं हो रही है, उसी के साथ सीबीआई में ये केस वहां पे एक्सेप्ट नहीं किया जा रहा। तो ये सब देखने के बाद वो जो सरकार के माध्यम से इन्वेस्टिगेशन होना चाहिए बहुत स्लो चल रहा है, ऐसे हमको लगता है। मुख्यमंत्री इसमें सीरियस नहीं? जिस तरीके से चीजें हो रही है, एफआईआर लिया नहीं जा रहा, अधिवेशन में बात नहीं हो रही और सीबीआई के पास प्रस्ताव नहीं जा रहा, तो यही कहना पड़ेगा कि लोग मतदार या जो महाराष्ट्र के नागरिक है वो दादा को नहीं भूले, लेकिन नेता दादा को भूल गए, ऐसे हम सबको लगता है। तो सोनिया गांधी जी से या मल्लिकार्जुन खड़गे जी से आपकी क्या कुछ बातचीत? नहीं, जब हम पार्लियामेंट में थे तब बहुत अलग अलग नेता से हम मिल रहे थे, बात कर रहे थे, रिक्वेस्ट कर रहे थे। उसी वक्त खड़गे जी, सोनिया गांधी जी वहां पे कॉरिडोर में वहां पे आई थी और 2 दिन पहले खड़गे जी को मैं मिला था, उनको सब इन्फॉर्मेशन दी थी। उन्होंने बहुत डिटेल में जाके ये विषय को समझा था। तब सोनिया गांधी जी को उन्होंने बताया कि ये बंदा, ये लड़का अपने अंकल के लिए, अपने नेता के लिए बहुत जेन्युइनली वहां पे फाइट कर रहा है। तब सोनिया गांधी जी ने बोला था कि आप लड़ो, हम आपके साथ में हैं, कोई भी प्रॉब्लम आए तो हमारा पूरा पार्टी आपके साथ रहेगा, ऐसा उन्होंने कहा। सवाल ये भी है ना रोहित कि जिस प्रकार से आप प्रयास कर रहे हैं, सवाल खड़े कर रहे हैं, आपने सवाल तो टीडीपी पे भी उपस्थित किया है, एविएशन मिनिस्टर टीडीपी के हैं। ना तो डेफिनेटली देखो ना, अगर वीएसआर का और टीडीपी के नेता का अगर कमर्शियल और पर्सनल रिलेशनशिप वहां पे होगा तो टीडीपी जिस मंत्रालय के प्रमुख है उसके मंत्री जो है वो एआईबी का जो इन्वेस्टिगेशन है उस पर न्याय कैसे देंगे, ऐसा हमारा प्रश्न है। वो तो इस्तीफा देना चाहिए। नहीं, वो तो हमारी पहले से मांग है। अभी सिर्फ पेट्रोल, एलएनजी, ये जो विषय लोगों के लिए बहुत इंपॉर्टेंट है देश में और उसका प्रॉब्लम बहुत बढ़ते जा रहा है, इसलिए अभी जो विरोधी गुट है वो इस विषय को लेके जा रहे हैं। अभी नेक्स्ट वीक में देखते हैं कि किस तरीके से ये सब नेता इस अजीत दादा के विषय को हैंडल करेंगे। थैंक यू।